सर नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी आपण पुन्हा गाडगे सन्स या ठिकाणी आहोत. या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचं आयोजन आहे. आपला मुलगा सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. काय सांगाल नक्की? महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील अग्रगण्य सोने चांदीचे व्यापारी पुन्हा गाडगे अँड सन्स यांनी पूर्ण देशामध्ये आपलं नावलौकिक मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या शाखेचा विस्तार तळेगाव दाभाडे येथे 1 वर्षापूर्वी झाला. आज त्यांचं 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्तानं त्यांनी तळेगाव दाभाडे येथील विविध शाळांमधील तसेच यांच्या ग्राहकांच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनस्वी अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या कुंचल्यातून अनेक विविध कलाविष्कार सादर करण्यासाठी या कागदावर त्यांचं मनोभाव आणि मनोविश्व सादर करण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्याच्या दृष्टीनं या पुन्हा गाडगे यांनी अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम केलेला आहे. अशाच माध्यमातून विविध उपक्रम त्यांच्या माध्यमातून हो अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद. वेळ संपत आलेली आहे. परीक्षकांच्या आधी जर फोटो काढायचा असेल आपल्या स्टेटसवर येणारा विशेष करून आईला तर ते मुलाच्या जवळ जाऊन गेला किंवा मुलीचा संध्याकाळी आईला दाखव रे. मला जे काही वाटलं आम्ही सर्व घेऊ मला पुढे लागल्यानंतर ते दागिने मिळतील का पूर्ण झालं पाहिजे. त्यांनी फोटो काढून घ्या. शेवटची 2 मिनिटं राहिले एकदा परीक्षण सुरू झालं की बरोबर मी त्याला सांगितलं खायला आणि 5वी आणि तुमच्या उपपृष्ठावर नाव आणि तुमचे टायटल द्या. यांचं झालं तरी खाली बसा. चित्र इथं ठेवायचे खाली बसा. तुम्ही चित्र जागेवर खाली बसा. आता आपली स्पर्धा बंद होते. तर मी सर्वात प्रथम पीएचडी गाडगे आणि संस्थेचं कौतुक करते की त्यांनी हा उपक्रम केलाय. त्यामुळे सगळ्या मुलांना संधी मिळते की त्यांच्या कलांचं प्रदर्शन करायची. आणि एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची की तुम्ही सगळ्यांनी चित्र काढलं ती सुंदरच आहे. कारण तुमची कोणासोबतच तुलना नाही होऊ शकत. तुमच्या प्रत्येकाचं चित्र हे अप्रतिम. कारण तुम्ही कुठेही कोणतंही झाड पाहिलं तर एकसारखं दिसतं का? तर कोणतं पान एकसारखं दिसतं का? फूल एकसारखं दिसतं का? त्यामुळे म्हणूच शकत नाही की ह्याचं भारी आहे का ह्याचं कमी. आता आपल्या मांडवावर परीक्षक जे पण निकाल देतील तो आपल्याला मान्य असणारे आनंदीच्या एरडीतून बाहेर पडायचं आणि पुन्हा नवीन मुलींची छान छान चित्र काढायची नाते स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा. तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवले. या प्रसंगी स्वागत. आज पुन्हा गाडगे अँड सन्स या पेढीनी तळेगावातल्या चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. 1 महिन्यापूर्वीच प्रदीप कदम सर यांचा मला फोन आला आणि म्हणजे असा आपल्याला कार्यक्रम करायचा आहे, तर आपण सगळे मिळून एकत्र करूया. म्हणून आम्ही करू.
गणपती काम करू आपल्या याचं करूया. तर सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो. प्रारंभी विनंती करो गणपती विद्यादया सागरा अज्ञान वरुणी बुद्धिवदरी आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःखावघे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी गणपती बाप्पा विघ्नहर्त्या गणरायाचं स्मरण करून ग्रामदैवत श्री ढोळसनाथ महाराज आई जोगेश्वरी यांचं स्मरण करून आपण आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम पुन्हा गाडगे आणि संस्थेचे आपण सर्वांसाठी हा उपक्रम का आयोजित केलेला आहे असे श्री गोकुळ काका यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करायचं. सन्माननीय व्यासपीठ, सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा गाडगीळ अँड सन्स यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. पुन्हा गाडगीळ जर म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतं की फक्त सोन्याचे दागिने, पण पुन्हा गाडगीळ अँड सन्स हे फक्त सोन्याचे दागिनेच नाही घडवत, तर तुमच्यासारखे हजारो जे विद्यार्थी आहेत त्यांच्या गुणांना त्यांच्या कलांना बाहेर मांडण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. ते सामाजिक असो सांस्कृतिक असो कुठल्याही पद्धतीचे जे उपक्रम असतात. आपण एक नाटिका ठेवली होती किंवा आपण गणपतीच्या वेळेस पण चित्रकला स्पर्धा ठेवली होती. तर आपण सर्व विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या मनात काय आहे हे बोलून दाखवता चित्राद्वारे उमटवलेलं होतं. तर ते उपक्रम खूप छान आणि खूप सुंदर आहे. यासाठी आम्हाला जी मदत मिळते तळेगाववासियांची किंवा पालकांची ती पण खूप खूप सुंदर आहे. आणि आपलं एक पुन्हा गाडगे संस्थेतर्फे एक दालन तयार केलं आहे जपूरजा म्हणून. त्या जपूरजा दालनामध्ये जे हजारो वर्षापूर्वीचे शेकडो वर्षापूर्वीचे शिवाजी महाराजांच्या काळातले जे दागिने नाणे तलवारी जे अँटिक आहेत जे रेअर आहेत खूप ती कुठे मिळत नाही किंवा कुठे दिसायला मिळत नाही अशा पद्धतीचे दागिने साड्या इव्हन म्हणजे गोल्ड आणि सिल्वरचे ज्या साड्या असतात जरीच्या साड्या म्हटलं जातं त्यांना त्या सुद्धा आपल्या जपूरजामध्ये ठेवलेल्या आहेत. जर वेळ मिळाला तर आवर्जून जा. खडकवासला धरणाच्या जवळच आपलं जपूरजा हे दालन आहे. त्याचं जे सर्व जे बघतात आपले अजित काका आणि रेणू काकू त्यांचं एक जीवनच एक मार्गदर्शक आहे जे की सगळ्या स्टाफला पुन्हा गाडगे साधारण 4.5 ते 5,000 स्टाफ आहे. त्या सगळ्या स्टाफला त्यांचं एकच सांगणं असतं की आपण काम पैसे तर कमवतोच आहे पण एक समाजासमोर आपण काहीतरी देणं लागतो. तर ते देण्यासाठी आपण प्रत्येक स्टाफने प्रयत्न करत राहायला पाहिजे. आणि तर एक स्टाफचा एक खूप अभिमान आहे आम्हाला. आम्ही सोबत आहे पण की प्रत्येक कार्यक्रमात आम्ही आवर्जून हजर राहून आपलं सर्वस्व देण्याचा प्रयत्न करतो. पुनश्च पालकांचं अभिनंदन आणि धन्यवाद. न्यारी हा शब्द थोडासा जो आहे कुठला नाश्ता पण आम्ही आपले कसं आहे न्यारी हा शब्द या ग्रामीण भागातला माझं गाव तळेगाव दाभाडे त्यामुळे या न्यारी म्हटलं की खूप छान वाटतं. जसं दशमी खायला घेतली म्हटलं की तो एक खूप आनंददायी हे सगळं. आणि मग तो भरपेट नाश्ता करायचा आणि मग इथे येऊन चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं. हे 2 तास मंतरलेले 2 तास 3 तास जे काय असतील ते आणि असा दिवस पुन्हा यावा आणि आपल्या मनासारखं करावं हे आपल्याला करून दिले पुन्हा गाडगे. आणि याच्यासाठी माननीय परीक्षक हे आपल्याला लाभलेले श्री प्रवीण कोल्लम आणि सौभाग्यवती तृप्ती पाठक. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला जे आवर्जून उपस्थित आहेत श्री अनिल कुट्टे, श्री गणेश तरुण मंडळ गणपती चौक तळेगाव दाभाडेचे माजी अध्यक्ष, त्यानंतर श्री कानडे श्री महेश कानडे यांनी सुद्धा आपल्याला इथं मदत केलेली आहे. तर मी प्रदीप कदम साहेबांना विनंती करतो की आपल्या सन्माननीय परीक्षकांचा सत्कार पुन्हा गाडगे वतीने त्यांनी करावा. सहभागी तृप्ती पाठक सांगतो GD आर्ट कमर्शियल आर्टिस्ट आहे. व्यावसायिक शिक्षण त्यांनी पूर्ण केलेले ग्राफिक डिझायनर म्हणून त्या कार्यरत आहेत. कला आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. एलिमेंटरी इंटरमिजिएट या शास्त्रीय परीक्षांसाठी ते वर्ग घेतात. त्यानंतर
सीईटी नाटा जी या प्रवेश परीक्षकांसाठी तयारीसाठी विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करतात। वारली पेंटिंग, मधुबनी पेंटिंग, मंडला आर्ट, ॲक्रेलिक पेंटिंग अशा विविध पेंटिंगच्या माध्यमातून त्याचं कार्यशाळेचं ते आयोजन करतात। लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत याच्यामध्ये सगळे सहभागी होऊ शकतात। त्यानंतर योगीराज कला म्हणजे योगीराज हॉल ज्यांना माहिती आहे त्याची एक स्वतःची एक संस्था आहे, योगीराज कलाग्राम याच्या त्या विश्वस्त आहेत। असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे। आपल्या तळेगावच्या नुषा आहेत, सुनबाई आहेत, आता त्या तळेगावच्या कन्या होती, म्हणजे त्या कन्याच झालेले एक प्रकारचे सून म्हणजे मुलगीच असते। जोरदार टाळ्यांनी त्यांचं कौतुक करायचंय। सौभाग्यवती सुनीती पाठक, याबरोबर मी ओळख करून देतो श्री प्रवीण कोल्लम। धीरगंभीर जरी असले तरी सुद्धा खूप मोठे कलाकार आहेत। टाटा मोटर्स या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये डीजीएम या हुद्द्यावर आहे। मोठा हुद्दा जरी असला तरी सुद्धा म्हणजे क्वालिटीमध्ये एक ऑडिट असतं WCQचं किंवा त्याचे ते अतिशय मानक ऑडिटर आहेत। वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांचं व्हिजिट असतं आणि तिथे खूप चांगले ऑडिटर म्हणून अभियंते इंजिनियर आहेत स्वतः पेशाने, पण खूप मोठे कलाकार आहेत। आणि त्यांच्याबद्दल एक थोडीशी माहिती अशी देतो। 2 चित्रकला स्पर्धा त्यांची प्रदर्शनं झालेली आहे। त्यानंतर सामूहिक चित्रकला प्रदर्शनातून एकूण 12 याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे। बालगंधर्व कलादालन, दर्पण कलादालन, पुन्हा गणवीर कलादालन चिंचवड, यशवंतराव चव्हाण कलादालन पुणे इथे त्यांचं चित्र प्रदर्शन पार पडलेलं आहे। पुणे आंतरराष्ट्रीय आर्ट फेस्टिवलमध्ये सहभाग, त्याच्यामध्ये पुरस्कार आहे। सकाळ समूहातर्फे आयोजित केलेल्या कला स्पर्धेत पुरस्कार आहे। प्रत्यक्ष कला सादरीकरण एकूण 8 कार्यक्रम आयोजित केले। लाईव्ह पोर्ट्रेट त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे। कलापिनी टाटा मोटर्स कलासागर येथे प्रत्यक्ष सादरीकरण। टाटा मोटर्समध्ये 15,000 कर्मचाऱ्यांचं एक आर्ट विंग आहे, त्याचे ते सन्माननीय सेक्रेटरी म्हणून काम करतात। त्यानंतर गणेश मंडळाच्या अथर्वशीर्ष पठण तो एक कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता, मी जो मंडळाचं काम करतो। 900 महिला होत्या, अथर्वशीर्ष म्हणत होत्या आणि गणेश मंडळाचा मानाचा 5वा गणपती बाप्पा त्याचं लाईव्ह चित्र त्यांनी त्यावेळेला तिथं काढलं। 40 मिनिटं हा करून काढला होता आणि ते चित्र शाळा चौकातल्या भोर काकूंच्या जे वडे बनवतात, तुम्ही सगळे वडे खाल्ले असेल, त्यांच्या तिथं ते चित्र लावलंय आणि त्या भोर काकू म्हणतात जेव्हापासून हा बाप्पा आमच्या दुकानात आलाय तेव्हापासून मी मागवळून नाही बघितलं, कारण अथर्वशीर्ष चालू आहे, महिला अथर्वशीर्ष म्हणतायत आणि प्रवीण सर चित्र काढतात। लाईव्ह हा प्रकार झाला होता। असा एक प्रकार आम्ही परत एकदा विनंती करणार आहोत घेण्याचा। त्यानंतर अजून एक महत्वाचा फेदर इन द कॅप, रतन टाटा साहेबांचं चित्र स्वतः त्यांनी काढले आणि त्याच्यावर टाटा साहेबांनी सही केली। आमच्या टाटासाहेब म्हणजे देव आणि देवाची सही त्यांच्या चित्रकला, ते चित्र त्यांच्या घरी। हा खूप मोठा बहुमान आहे। कौशिकीच्या चक्रवर्ती अनिल काकोडकर न्यूक्लिअर सायंटिस्ट यांचं चित्र त्यांनी काढलंय। ज्येष्ठ गायिका कौशिकी चक्रवर्ती, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, बालगंधर्व फेम सुबोध भावे, मास्टरकडे सुमित राघवन आणि आपल्या सगळ्यांना सुपरिचित असलेले माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांचं सुद्धा चित्र काढून त्यांना भेट दिलेलं आहे। अशी बहुआयामी व्यक्तिमत्व करावं श्री प्रवीण कोल्लम। आजच्या कार्यक्रमाला गणेश मंडळाने सुद्धा भरपूर मदत केलेली आहे। वेगवेगळे उद्योग, त्यांनी उद्योग चांगल्या पद्धतीने उद्योजक म्हणून ते प्रतिनिधी आहेत। मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत, मंडळाचा आधारस्तंभ आहेत आणि स्वतः सुद्धा एक बालविकास विद्यालयामध्ये शिक्षण घेतलेलं आहे। अशा पद्धतीने अनिल कुंटे यांचा सुद्धा सत्कार पूर्ण गाडगेच्या वतीने करावा अशी मी त्यांना विनंती करतो। श्री गणेश मंडळ गणपती जवळ मानाचा 5वा गणपती पूर्ण गाडगेच्या प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांच्या बरोबर असेल मी विनंती करतो।
त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या कार्यक्रमासोबत भरीव मदत केलेली आहे. पुणा गाडगिळ्यांच्या वतीने त्यांचा सुद्धा सत्कार करावा अशी मी प्रदीप सरांना विनंती करतो. सत्कार आता मला नका करू, हे विद्यार्थी उठून निघून जातील. आणि याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना सकाळपासून खूप मोठं मार्गदर्शन केलं आहे. गणपती बाप्पा मंगळमूर्ती या सर्व माहिती देऊ शकतो. त्यांनी आज मला परीक्षक म्हणून बोलवलं कारण की माझी सुरुवात प्रथम चिंचवडच्या आर्ट गॅलरीमधूनच झाली होती. जे कलाकारांसाठी ते आर्ट गॅलरी उपलब्ध करून देतात ते खूप महत्त्वाचं आहे एका कलाकारासाठी की आपल्याला एक आर्ट गॅलरी मोफत मध्ये आपल्याला मिळते. हे खूप मोठं योगदान आहे कलाकारांसाठी. PNG अँड सन्सचा हा खूप मोठं योगदान आहे आहे. आणि मला परीक्षा स्पर्धेबद्दल एवढं सांगावं आहे की खूप मुलांनी खरंच खूप छान ड्रॉइंग तुम्ही सगळ्यांनी काढलं. आम्हाला जज करताना खूप अवघड गेलेलं आहे, पण आता स्पर्धा म्हणल्यावर आपल्याला नंबर काढणं भाग आहे. त्यामुळे ज्यांना प्राईज मिळाले त्यांचं तर कौतुक आहे, पण ज्यांना प्राईज नाही मिळालं त्यांनी खचून जाऊ नका. असं सतत ड्रॉइंग काढत राहा, नक्की प्राईज मिळेल तुम्हाला. धन्यवाद. नमस्कार. पुणा गाडगीळ तळेगाव दाभाडे शाखा यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या PNGची जी परंपरा आहे ती त्यांनी तळेगावात देखील चालू केलेली आहे. कारण जसं मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे माझी पण सुरुवात कला प्रवासाची किंवा प्रदर्शनाची वैयक्तिक प्रदर्शन जे करायचं ते पुणा गाडगीळच्या चिंचवड शाखेच्या कला दालनामध्ये चालू झाले. आणि माझी तळेगाव शाखेच्या सर्व मॅनेजमेंटला विनंती आहे की तळेगावात तुम्ही पाऊल ठेवलं आहे आणि ही सुरुवात झालेली आहे कला प्रवासाची, तर इथे देखील एक कलादालन तुम्ही सुरू करावं ही अशी नम्र विनंती आहे आमच्यातर्फे. आणि सर्व उपस्थित पार्टिसिपेंट्स तुमचं अतिशय कौतुक. तुम्ही सुंदर सुंदर कलाकृती आज अतिशय कमी वेळामध्ये आणि जो विषय दिलाय तोही किचकट आहे. मुखपृष्ठ त्याचं चित्र काढणं हे खरोखरच अवघड आहे आणि कमी वेळामध्ये पूर्ण पेपर तो रंगवणं, त्याला अनुसरून व्यवस्थित त्याला विषयाचं नाव देणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि त्या कोणांना बक्षीस मिळाले त्यांचं ते कौतुक आहेच, पण तुम्ही सर्वांनी सहभाग घेतला त्याकरता तुमचं विशेष कौतुक. सहभाग घेणं महत्वाचं आहे, बक्षीस मिळणं न मिळणं तो नंतरचा भाग आहे. त्यामुळे अशाच उपक्रमांमध्ये तुम्ही सहभागी होत जा आणि अशा उपक्रमांना भरपूर प्रतिसाद देत चला. ठीक आहे. मी प्रदीप काकांना विनंती करतो, नक्की तुम्ही 2 मिनिटं बोला. नमस्कार. सर्वप्रथम पुणा गाडगीळ तळेगाव शाखेचे प्रमुख प्रतिपदम सर्वांचे सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानतो व तसेच पालक वर्गांचे सुद्धा आभार. मान्यवर व परीक्षकांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. आज या चित्रकला स्पर्धेमध्ये आपलं तळेगाव शाखेचं प्रथम वर्ष असून आपल्याला या वर्षी सुद्धा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो. असाच दरवर्षी आपला कार्यक्रम चालू राहील हे तुम्हाला आत्ताच जाहीर करतो. नवीन वर्षाची सुरुवात एक चांगली व्हावी यासाठी आमच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपण चित्रकला स्पर्धेचं नियोजन करत असतो. अशा आपल्या 34 ब्रँचेसमध्ये
टोटल ब्रँचेसला आपल्या चित्रकला स्पर्धेचं नियोजन असतं. दरवर्षी उपक्रम राबवले जातात. हे उपक्रम राबवत असताना अजित गाडगीळ आणि रेणू गाडगीळ यांचं एकच म्हणणं असतं की प्रत्येक कलाकाराला संधी मिळावी याच्यासाठी हे आपण उपक्रम राबवत असतो. झपूर्झा हे 8 एकरमध्ये आपल्याला कळा झाला नाही. त्याच्यामध्ये 6-8 गॅलरी आहेत आपल्याकडे. ज्यांना आपल्याला शक्य असेल तिथं झपूर्झा पुढचे येते तुम्हाला एकदा व्हिजिट आवर्जून द्या असे मी तुम्हाला विनंती करतो. आणि एवढे बोलून माझे मी 2 शब्द बोलतो. व्हेरी गुड. न्यूज चॅनल मध्ये तुमचा फोटो दिसला किंवा तुमची बाईक दिसली काय म्हणायचं मस्त संध्याकाळी शिराकर गोड शिरामुळे घालते. दुसरं काय पिझ्झा पाहिजे. काय नाही स्वारीची भाकरी असते ना त्याच्यावर पापड पुरायचा आणि देऊन टाकायचा. काय होतं पिझ्झा आपला. 4 मिनिटं. शाळेमध्ये शिकता का नागरिक शास्त्र कचरा खाली टाकायचा नाही एवढी गोष्ट सांभाळायची. लास्ट 3 मिनिट शेवटची 3 मिनिटं ओनली 3 मिनिट्स टू गो. तिथंच ठेवायचे कार्डवरनं आणि मग तुम्ही सगळ्यांनी बाजूला उभं राहायचंय. आपण जिथं बसलो होतो तिथं ते चित्र ठेवायचंय आणि तुम्ही सगळे सगळ्यांना कळलंय. चित्र